विंदसद्वन्द्याणं तिरुवणमिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं चिदभवाणं कुंदकुंदाचार्य भगवान की जय. काकी हे बंद ठेवा माईक आवाज 45वी गाथा बघत होतो आपण. कालचं प्रकरण काय चाललं होतं बघितलं परवा, की द्रव्य आणि गुण यांच्यामध्ये अनन्यपणा आहे. कुठल्या पेक्षेने अनन्यपणा आहे? प्रदेशाच्या पेक्षेने अनन्यपणा आहे आणि गुणांच्या पेक्षेने भिन्नता, काय म्हणायचं, लक्षणाच्या पेक्षेने भिन्नता आहे. संज्ञा लक्षण प्रयोजन आदीच्या पेक्षेने भेद आहे, पण प्रदेशाच्या पेक्षेने अभिन्न आहेत. काय घेतलं होतं त्यामध्ये उदाहरण आपण? दोन पर्वतांचं उदाहरण घेतलं होतं. कशासाठी? म्हणजे जे म्हणलं काय होतं, बोर्ड दिसतंय का? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? बोर्ड दिसायचं नाही आज तुम्हाला. बोर्ड नाही दिसत आहे, आवाज येतो. बरं राहू दे. काल मी दाखवलेलं होतं बोर्डवर सगळं, आता तुम्हाला दिसायचं नाही ते, कारण ब्लर झाली आहे मी. काल काय बघितलं होतं आपण, की द्रव्य गुणामध्ये अनन्यता कशी आहे ह्याच्यासाठी दोन उदाहरणं दिली होती. एक सांगितलं होतं प्रदेश भिन्न असणारे दोन सर्वथा वेगळे पर्वत. जसं म्हणलं काय, सह्य आणि विंध्य पर्वतामध्ये विभक्त प्रदेशत्वरूप अन्यत्व आहे. प्रदेश भिन्नता पण आहे आणि द्रव्य भिन्नता पण आहे. पृथक्त्व लक्षण रूप अन्यत्व दोन्हीमध्ये पण तेच आहे, फक्त त्यांनी कसं घटवलं हे सांगायला लागले. एक म्हणलेत काय, विभक्त प्रदेश रूप अन्यत्व आणि विभक्त प्रदेश रूप अनन्यत्व, असं त्यांना दाखवायचं आहे उदाहरणातून. मग विभक्त प्रदेश म्हणजे वेगळे वेगळे प्रदेश, मग प्रदेशाची भेद आहे आणि अन्यपणा पण आहे त्यांच्यामध्ये. द्रव्य पण भिन्न आहे. म्हणजे आम्ही असं कसं लावलं होतं समजण्यासाठी, हे घेतलं होतं प्रदेशाच्या अपेक्षेने. असं द्रव्य गुणामध्ये अन्यत्व नाही हे सांगायचंय. काय म्हणायचं, नास्ती रूपाने कथन करून सांगितलंय. जसं की त्यांचे प्रदेश भिन्न आहेत, असं द्रव्य आणि गुण सर्वथा भिन्न प्रदेशांमध्ये आहेत असं नाही. त्यामुळं त्यांच्यामध्ये विभक्त प्रदेशत्वरूप अन्यत्व नाही. आणि सांगितलं होतं विभक्त प्रदेशत्वरूप अनन्यत्व पण नाही द्रव्य आणि गुणामध्ये. का? कारण सांगितलं होतं दूध आणि पाणी हे दोन द्रव्य आहेत, त्यांचं प्रदेश तर एक आहेत, एका ठिकाणी मिसळलेले आहेत, पण तरी सुद्धा द्रव्याच्या अपेक्षेने प्रदेश भिन्नता आहेच. मग तेच की, तेच सांगायचंय, असं द्रव्य गुणामध्ये पण नाही. अनन्यत्व प्रदेशाच्या पेक्षेने घटवलं. एक प्रदेशी आहेत, ते एका ठिकाणी आहेत, एक क्षेत्रावगाह आहेत म्हणा, एक क्षेत्रावगाह रूप आहेत, त्यामुळं त्यांच्यात अनन्यत्व आहे, पण तरी सुद्धा प्रदेश त्यांचे भिन्न आहेत. मग असं द्रव्य आणि गुणामध्ये विभक्त प्रदेशत्वरूप अनन्यत्व पण नाही. म्हणजे द्रव्य वेगळं द्रव्य आहे आणि गुण वेगळं द्रव्य आहे आणि ते येऊन एकत्र मिसळलेत असं नाही आहे. असं नास्ती रूपाने उदाहरण देऊन सांगितलंय कथन करत असताना. म्हणजे एक समजण्यासाठी की अन्यमतवादींचं पण ह्याच्यात खंडन झालेलं कळतं ना, की त्यांनी कसं मानलंय, सर्वथा त्या दोघांचे प्रदेश वेगळे वेगळे असतात द्रव्य आणि गुणांचे, आणि मग ते एकत्र येऊन त्यांचं कार्य होतं. मग हे झालं असं मत. मग त्यांच्यामध्ये म्हणावं लागेल विभक्त प्रदेशत्वरूप अनन्यत्व आहे असं म्हणावं लागेल कोणाच्या, वैशेषिकाच्या मतानुसार द्रव्य आणि गुणामध्ये. पण असं पण आम्ही मानलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये तादात्म्य रूपच संबंध आहे. म्हणून त्यांनी एक वाक्य असं घेतलं की अविभक्त प्रदेशत्वरूप अनन्यत्व आहे द्रव्य आणि गुणामध्ये. कसलं? हे विभक्त प्रदेशी आहेत, मग ते प्रदेश प्रदेश वेगळे असताना सुद्धा
त्यांच्यामध्ये अन्यत्व आहे आणि प्रदेश वेगळे असताना सुद्धा त्यांच्यामध्ये अनन्यत्व आहे, अशा प्रकारचा संबंध द्रव्यगुणामध्ये नसतो. कुठे गेली वही पेन? खालीच ठेवा, तिथंच ठेवा काका, हे महत्वाचं आहे हो, परत वाचायला गेल्यावर कळणार नाही म्हणून. तर परत आता लिहून केला घरी गेल्यावर. मग तेच टीकेमध्ये घेतलं होतं आपण, काल वाचलं होतं सगळं. कोणाला काय अडचण असली तर विचारा. अमृतचंद्राची झाली होती काल, फक्त एकदा परत पाहिजे तर खुलासा करून सांगतो. द्रव्यगुणानां स्वउचित अनन्यत्व उक्तीही इयम. द्रव्य आणि गुणांचं स्वतःच्या उचित अनन्यत्व आहे असं येथे सांगत आहेत. अविभक्त प्रदेशत्व लक्षणम द्रव्यगुणानां अनन्यत्वम अभ्युपगम्यते. अविभक्त प्रदेशत्वरूप लक्षण आहे ज्याचं असं द्रव्यगुणांचं अनन्यत्व स्वीकारलेलं आहे. काय म्हटले? अविभक्त म्हणजे वेगळे नाहीत प्रदेश ज्यांचे आणि त्यांच्यामध्ये अनन्यता आहे, अन्यपणा पण नाही. हां, म्हणजे काय म्हणायचं आता? अनन्य कुठल्या अपेक्षेने अनन्य म्हणायला लागलेत आता? द्रव्य तर दोन्हीकडे वेगळे वेगळेच आहेत की, इथं पण आणि इथं पण. पण इथं अन्यत्व म्हणले आणि इथं अनन्यत्व म्हणले ना आपण. मग प्रदेशाकडेच आलं की दोन्ही पण, असं मला म्हणायचंय. कुठल्या अपेक्षेने अविभक्त म्हणायचंय, कुठल्या अपेक्षेने अनन्यपणा म्हणायचंय, हे जरा असं लावावं लागेल. बघू जयसनाचार्यांनी घेतलं असेल काय. तर सांगितलं म्हणून की विभक्त प्रदेशत्व लक्षणरूप अनन्यत्व आणि अन्यत्व द्रव्यगुणामध्ये नाही, हे पुढच्या वाक्यात सांगितलंय. विभक्त प्रदेशत्व लक्षणम 70 पानावर आहे. अमृतचंद्राचार्यांचाच खुलासा करते. तुम्हाला झालं नाही ना? झालं नाही म्हणला म्हणून म्हटलं एकदा सांगावं. घ्यायचं ते पण जरासं फास्टमध्ये सांगते तुम्हाला. विभक्त प्रदेशत्व लक्षणम तू अन्यत्वम अनन्यत्वम च न अभ्युपगम्यते. विभक्त प्रदेशत्व लक्षणरूप अन्यत्व आणि अनन्यत्व स्वीकारलेलं नाही. कोणामध्ये? द्रव्य आणि गुणामध्ये. तथाही यथा एकच द्रव्य आणि गुण, गुण आणि गुणी म्हणा की काय, गुणी म्हणजे पण द्रव्यच की. तथाहि यथा एकस्य परमाणोः एकेन आत्मप्रदेशेन सह अविभक्तत्वात् अनन्यत्वं तथा एकस्य परमाणोः तद्वर्तीनां स्पर्शरसगन्धवर्णादिगुणानां च अविभक्तप्रदेशत्वात् अनन्यत्वं. हे छान घेतलं उदाहरण पण त्यांनी बरं का. इथं मी लिहिलं होतं परमाणूचं, इथं लिहिलं की परमाणूमध्ये काय घेतलं त्या तथाहीने खुलासा करतात. ज्याप्रमाणे एका परमाणूचं एका आत्मप्रदेशांसह, त्या परमाणूचा प्रदेश किती आहे? एक आहे. मग त्या परमाणूच्या एका आत्मप्रदेशाबरोबर म्हणजे स्वतःच्या एका प्रदेशाबरोबर अविभक्तपणा असल्यामुळे अनन्यत्व आहे. मग इथं लावायचं अविभक्त अनन्यत्व, दोन्हीकडे पण लागते हेच. अविभक्त प्रदेशत्वरूप अनन्यत्व आहे. तसंच गुणाबरोबर सुद्धा, परमाणूच्या गुणांबरोबर सुद्धा, कुठले गुण आहेत? स्पर्श रसगंध वर्ण वगैरे हे गुण आहेत. या गुणांबरोबर सुद्धा अविभक्त प्रदेशत्वरूप अनन्यत्व आहे. कसं कळलं? त्याच्या प्रदेशाशी सुद्धा अनन्यत्व आहे अविभक्तपणारूप, आणि गुणांशी सुद्धा अविभक्तपणारूप अनन्यत्व आहे. सामान्य आपण एकता दाखवतोय, अन्यता दाखवत नाहीये. जेव्हा अन्यत्व घटवणार त्यावेळेस तिथं ते अतद्भाव सांगणार. त्यामुळं हे सांगत असताना कुठल्या कुठल्या अपेक्षेने अविभक्तता आहे आणि अनन्यता आहे ह्याच्यासाठी त्यांनी खुलासा. सोपा आहे, फक्त ते शब्द वाकडे तिकडे वापरल्यामुळे जरा असं गोंधळ झाल्यासारखं होतंय. आता एकच प्रदेश आहे की नाही परमाणूचा, मग त्याच्या प्रदेशाशी सुद्धा तो अनन्य आहे आणि त्याच्या गुणांशी सुद्धा अनन्य आहे. फक्त त्यांनी शब्द असे वापरले. अविभक्तपणा प्रदेशाकडे दाखवलं आणि अनन्यपणा त्याच्या गुणांची वगैरे असं म्हणा. आता
आता ह्याचं एकच प्रदेश आहे म्हणून समजतंय उदाहरण. आता सगळ्या द्रव्यांशी असंच लावा, जे कुठल्या असंख्यात प्रदेश आहेत कोणाचे, तर मग त्याच्या द्रव्याशी सुद्धा प्रदेशाशी सुद्धा अनन्यत्व आहे आणि गुणांशी सुद्धा अनन्यत्व आहे. असतंच की वस्तुव्यवस्थाच तशी आहे, पण अन्यमतवादींचं खंडन करण्यासाठी म्हणून सगळं सांगावं लागलं. असं ज्यांनी कोणी असं वेगळं मानलंय, गुणांच्या पेक्षेने भिन्नता आहे किंवा प्रदेशाच्या पेक्षेने भिन्नता आहे. आपण मग प्रदेश आणि गुणाचं अभिन्नत्व मानतो. प्रदेश आणि गुणांचं अभिन्नत्व आहे. प्रदेशात गुणाकडे आपण नको म्हणतो अनुभव. विवक्षतेची कशी होती, तुम्ही प्रदेशत्व गुणाचा व्यापार बघायला जाणार, एवढ्या प्रदेशी आहेत वगैरे असं. मग तसं बघायला गेलं की आकाराकडं किंवा त्या संस्थानाकडं लक्ष जातं, असं घेतलंय ना ह्याच्यात रहस्यपूर्ण चिठ्ठीमध्ये. म्हणून प्रदेशाकडून अनुभूती करायला जाऊ नका म्हणतात, कारण मग लक्ष तुमचं डायव्हर्ट झालं तिथं. जो दाखवायचा विषय आहे तो नाही राहत, तर प्रदेशाकडं किंवा असं एक एक प्रदेशाला लक्ष केलं जातं. असं मग असंख्यात प्रदेशी आहे म्हणतोच की आपण, नाही कुठं म्हणत. पण एक एक प्रदेशाकडं जर तुम्ही लक्ष द्यायला लागला तर मग ते हे झालं, हां खंडित झाला विषय तो. असं मग अखंड असंख्यात प्रदेशी मी आहे हा विषय आहेच की अनुभूतीचा, नाही असं नाही आहे. फक्त आकार संस्थान ह्याचा विकल्प आला तर मग तिथं तो विषय राहणार नाही अभेदवृत्तीचा या अपेक्षेने. तसं म्हटलं तर भाव प्रदेशत्वाचा काय भाव पकडणार ना आपण, या दृष्टीनं पण अनुभूती होणार नाही असं म्हणणं आहे. म्हणजे प्रदेशात जसं ह्याचा आता ज्ञानाचा अनुभव आपण करू शकतो, ज्ञानाकडून आपण चेतनेचा, तसं प्रदेशत्व गुणाकडून होणार का असं. मग अखंडता बघत असताना चालणार की असं जेवढे प्रदेश आहेत तेवढ्यात मी अखंडता आहे, अखंड रूप आहे. नाही असंख्यात सारखे बदलतात पण आले ना, म्हणून तर आकाराला विषय करायचं नाही आहे म्हणून सांगितलं. पण असंख्यात प्रदेशी आहे असं म्हणत असताना जेवढे सगळे असंख्यात प्रदेश आहेत तेवढ्यामध्ये आपली जाणीव चालूच आहे ना. मग ती अखंड जाणीव करताय अभेद रूपाने तर ठीक आहे, पण जर मग उपयोग एकेका ठिकाणी अभेदरूपाने करताना गुण आले ना, त्यामुळे ते करता येतं असं म्हणणं. प्रदेशत्व आणि गुणाचे आपण सगळ्याचा अभेद केला ना तिथं, त्यामुळे मग ते सगळं गुणांचं पण त्याच्याबरोबर आणि ते प्रवचनमध्ये तेच घेतले की तुम्हीच मग त्याला म्हणा स्थूल रूपाने आधी घटवलं प्रदेशाच्या अपेक्षेने, नंतर मग गुणाच्या अपेक्षेने घेतलं. हां म्हणजे ते 99 गाथेचं सांगताय का तुम्ही? म्हणजे त्यात कसं घेतलं होतं त्यांनी की नित्य अर्थक्रिया आणि अनित्य अर्थक्रियेमध्ये ते घटवलेलं. ठीक आहे, जरा प्रकरण वेगळं आहे ते, बघू मग. तर हे वाक्य समजलं का? तथाहीने खुलासा करतात, ज्याप्रमाणे एका परमाणूचं एका आत्मप्रदेशाबरोबर, मिळालं का वाक्य, अविभक्तपणा असल्यामुळे अनन्यत्व आहे, तथा त्याप्रमाणे एका परमाणूचं तद्वर्ती नाम, त्याच्याशी एकत्व असणाऱ्या किंवा त्या रूप असणाऱ्या स्पर्श रस गंध वर्ण आदी गुणांचं अविभक्त प्रदेशपणा असल्यामुळे अनन्यत्व आहे. काय कळलंय का? नाही कळलं असतं तर विचारा कोणाला. महत्वाचं प्रकरण आहे, सोपं आहे, अवघड नाही आहे, फक्त जरा शब्द वेगळे. तेच तर सांगत होते ना, हे प्रदेशाकडून सांगितलं असणार आहे आणि हे गुणाकडून सांगितलं असणार आहे समजून घेण्यासाठी. जयसेनाचार्यांनी काय घेतलं असतं तर बघू आपण कशासाठी ते, कारण हे या उदाहरणांवरून घडतंय तसं. कारण हे द्रव्य पण दोन आहेत, प्रदेश पण त्यांचे वेगळे आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्यात विभक्त प्रदेश रूप अन्यत्व आणि विभक्त प्रदेश रूप अनन्यत्व सांगितलंय उदाहरणासाठी म्हणून. मग जे अनन्यत्व म्हणतोय त्यावेळेस हे दोन द्रव्य एकत्र आलेत, दूध आणि पाणी, त्यामुळं क्षेत्राच्या पेक्षेने तर अनन्यत्व आहे, एक क्षेत्रावगाही आहे, पण द्रव्य वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे विभक्त प्रदेश आहेत. मग असं द्रव्य आणि गुण वेगवेगळे द्रव्य नाही आहेत म्हणून अविभक्तपणा आहे, आणि त्यांचे प्रदेश एक आहेत त्यामुळं अनन्यत्व आहे. असं तर या उदाहरणांवरनं समजतंय. अजून आचार्यांनी काय घेतलं असतं तर बघू. शेवटचं वाक्य, यथा तू अत्यंत विप्रकृष्टयोः सह्यविंध्ययोः अत्यंत सन्निकृष्टयोः च मिश्रितयोः
तोय पयसोः विभक्त प्रदेशत्वलक्षणम् अन्यत्वम् अनन्यत्वं च न तथा द्रव्यगुणानां विभक्त प्रदेशत्व अभावात अन्यत्वम अनन्यत्वम च इति. म्हणजे हेडिंगच दिलं होतं गाथेचं की त्यांनी द्रव्यगुणामध्ये विभक्त प्रदेशपणारूप अन्यत्व आणि अनन्यत्व नाही हे मी सांगणार आहे असं त्यांनी गाथेमध्ये सांगितलं होतं सांगतानाच. मग त्या शेवटच्या वाक्यात उदाहरण घेऊन सांगितलं आहे. परंतु ज्याप्रमाणे अत्यंत विप्रकृष्ट असणारे म्हणजे एकमेकांपासून अत्यंत दूर असणारे असे स्पर्श हे काय सह्य आणि विंध्य ह्या दोघांचं आणि अत्यंत सन्निकृष्ट असणारे म्हणजे एकत्र असणारे मिसळलेले दिसत आहेत असे मिश्रित तोय मिश्रित असणाऱ्यांचं तोय म्हणजे पाणी आणि पयस म्हणजे दूध. मग दूध आणि पाण्याचं या दोघांचं पण सह्यविंध्याचं आणि दूध पाण्याचं विभक्त प्रदेशत्व लक्षणरूप पहिल्यामध्ये अन्यत्व आहे आणि दुसऱ्यामध्ये अनन्यत्व आहे. त्याप्रमाणे सह्यविंध्यमध्ये अन्यत्व आहे आणि दूध पाण्यामध्ये अनन्यत्व आहे. त्याप्रमाणे द्रव्यगुणांचं विभक्त प्रदेशत्वाचा अभाव असल्यामुळे द्रव्य आणि गुणांचे भिन्न भिन्न प्रदेश नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये विभक्त प्रदेशत्वरूप अन्यत्व आणि अनन्यत्व नाही. काय शांतता झाली सगळी. कळतंय का मी काय सांगतेय कोणाला? प्रदेश पण वेगळे वेगळे नाही आहेत आणि त्याचं त्याचे काय म्हणायचं त्याचे गुण पण वेगळे नाही आहेत असं म्हणा. एकच आहेत त्याचे अविभक्त रूप आहेत. ठीक आहे जेसनाच्या यांचं बघू कळेल. द्रव्य आणि पर्यायचं आहे ते का? जसं दोन मल्ल भिन्न नाही, दोन दोऱ्या भिन्न नाही, दोन भाऊ भिन्न आहेत सॉरी दोन दोऱ्या भिन्न आहेत, दोन पर्वत भिन्न आहेत, दोन मल्ल भिन्न आहेत. तसं द्रव्य आणि पर्याय म्हणा किंवा द्रव्य आणि गुण हे भिन्न नाहीत. जे अमृतचंद्राच्या यांची 45 नंबरची गाथा होती. जयसेनाच्या यांची 51 नंबरची गाथा आहे. अविभक्त असं घेतलंय ना. कुठली आहे गाथा? हीच आहे ना. त्यांनी 1 2 3 4 आकडे टाकले त्यामुळे ते त्यात आहे. जर हे एकच पुस्तक असेल ना टीकेचं तर त्यात 51 नंबर आहे. द्रव्यगुणानां यथोचितम अभिन्न प्रदेशम अनन्यत्वम प्रदर्शयती. मिळालं का काका? तर द्रव्य आणि गुणांचं यथोचित अभिन्न प्रदेशपणारूप अनन्यत्व दाखवतात. त्या दोघांचं सुद्धा अभिन्न प्रदेशपणा आहे आणि अनन्यत्व आहे. अविभक्तमनन्यत्वं दौवगुणानं विभक्तमनन्यत्वं नेच्छन्ति निश्चयन्नो तौ विपरीतं हि वातेसिं. द्रव्य आणि गुणांचं अविभक्त रूप अनन्यपणा आहे. निश्चयाला जाणणाऱ्या सर्वज्ञांनी त्या द्रव्य गुणांचा इससे विपरीत या विभक्त रूप अन्यपणा नाही घटा काय करेल. अविभक्तम अनन्यत्वम दवगुणाणम. द्रव्य गुणांचं अविभक्त अनन्यत्व आहे. विभक्तम अन्यत्वम विभक्त रूप अन्यत्व आणि तविपरीतम म्हणजे विभक्त रूप अनन्यत्व. न इच्छन्ती
इच्छित नाही असं निश्चयाला जाणणाऱ्यांनी सांगितलेलं आहे. काय विचारताय का? अविभक्तम अनन्यत्वम मन्यते इति क्रिया अध्याहारः. अविभक्त रूप अनन्यत्व मानलेलं आहे असं क्रियेचा अध्याहार करून घ्या. म्हणजे मागच्या सगळ्या गाथांमध्ये आता द्रव्यगुणांचं वर्णन चालू आहे. जवळपास एक 5-7 म्हणजे मोठा अधिकार घेतलं होतं ना त्यांनी, काहीतरी 10-11 गाथा घेणार आहेत असं सांगितलं होतं द्रव्य आणि गुणांचं कथन करण्यासाठी. मग त्या गुणांचं कथन करून सांगितलं आतापर्यंत कुठल्या कसं अन्यत्व आहे, कसं अनन्यत्व आहे, प्रदेश कसे आहेत, हे सगळ्याचं कथन करून मागच्या एका गाथेमध्ये पण घेतलं आणि या गाथेमध्ये पण घ्यायला लागलेत. मग मागून तसा अध्याहार करून घ्या असं सांगितलं. केशाम कोणाचं? द्रव्य गुणानाम इति, द्रव्य आणि गुणांचं अशा प्रकारे. तथाही यथा परमाणोः वर्णादिगुणैः सह अनन्यत्वम अभिन्नत्वम. तथाहीने खुलासा करतात की ज्याप्रमाणे परमाणूचं वर्णादी गुणांच्या सह अनन्यत्व अभिन्नत्व आहे. परमाणू हे द्रव्य झालं आणि स्पर्श रसगंध वर्ण हे त्याचे गुण झाले. खडू कुठे ठेवलं? मग याचं यांच्याशी अभिन्नत्व आहे. स्पर्श आदी गुण जे काय घेतले तसे यांनी उदाहरणासाठी परमाणू घेतलाय, तसं सगळ्या द्रव्यांचं समजून घ्या. परमाणूचं वर्णादी गुणाबरोबर अनन्यत्व अभिन्नत्व आहे. कथम भूतम तत्, कशा प्रकारचं आहे ते? अविभक्तम अभिन्न प्रदेशत्वम तथा शुद्ध जीवद्रव्ये केवल ज्ञानादी व्यक्तिरूप स्वभाव गुणानाम तथा एव अशुद्ध जीवे मतिज्ञानादी व्यक्तिरूप विभाव गुणानाम शेषद्रव्याणां गुणानां च यथासंभवम अभिन्न प्रदेश लक्षणम अनन्यत्वम ज्ञातव्यम. समजण्यासारखा अर्थ सोपं घेतलंय वाक्य. कशा प्रकारचं अभिन्नत्व आहे परमाणूचं आणि त्याच्या गुणांबरोबर असं प्रश्न असताना घेतलंय. अविभक्त अभिन्न प्रदेशत्व रूप अनन्यत्व आहे. तुम्ही बोला बघू कुठलं वाक्य काय सांगितलं? अविभक्त प्रदेशत्व रूप अनन्यत्व आहे. कोणामध्ये? परमाणू आणि त्याच्या गुणामध्ये. स्पर्श रसगंध वर्ण हे गुण आहेत त्यांच्यामध्ये. आता हे त्या परमाणूचं घटवलं. तथा त्याप्रमाणे शुद्ध जीवद्रव्यामध्ये कोणाशी अनन्यत्व आहे सांगा? केवल ज्ञानादी जे काही गुण आहेत त्याचे, त्या स्वभाव गुणांचा शुद्ध जीवद्रव्यामध्ये अनन्यपणा आहे. आता ते केवल ज्ञानादी व्यक्तिरूप शुद्ध जीवद्रव्यामध्ये असं घ्यायचं. असंच घेतलंय ना? व्यक्तिरूप जीवामध्ये पर्याय झाले. व्यक्तरूप स्वभाव गुणांचं असं म्हणायचं त्यांना. जे कुठले स्वभाव गुण व्यक्त झालेले आहेत अशा त्या शुद्ध जीवद्रव्यामध्ये त्या गुणांचा अभिन्नपणा आहे. म्हणजे जो स्वभाव आहे तोच अभिव्यक्त झालाय. त्यामुळे तीच पर्याय आहे त्यांची आता. हां शुद्ध जीवद्रव्यामध्ये. मग तसं पुढं दाखवलं ना त्यांनी. म्हणजे काय म्हणायचं, शुद्धता ज्याची अभिव्यक्त झाली आहे असा तोच शुद्ध जीव घेतलाय त्यांनी. आपला शुद्ध जीव असं तिथं आत्ता अपेक्षा नाही आहे. मग त्यांनी आपल्याला घातल्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये. हां शुद्ध जीवद्रव्यामध्ये केवल ज्ञानादी ज्यांची अभिव्यक्ती झाली आहे अशा स्वभाव गुणांचा अभिन्न प्रदेशत्वरूप अनन्यत्व आहे द्रव्याचं आणि त्या गुणांचं. तसेच अशुद्ध जीवामध्ये मतिज्ञानादी व्यक्तिरूप विभाव गुणांचा आणि शेष द्रव्यांच्या गुणांचा. म्हणजे आता हे जीवद्रव्यात घटवून दाखवलं कारण प्रयोजन आपल्याला जीवाचं आहे. म्हणून अध्यात्म रूपाने जयसेनाचार्य सगळं स्वतःवर घटवून दाखवतात.
मग शुद्ध जीवामध्ये कोणाचं अनन्यत्व आहे? स्वभाव गुणांचं. आणि अशुद्ध जीवामध्ये विभाव गुणांचं अनन्यत्व ज्याप्रमाणे व्यक्तरूप दिसून येतंय. तर ते कसं आहे? अभिन्न प्रदेशत्व रूप आहे. आणि शेष द्रव्यांचं त्याच्या गुणांशी, द्रव्याचा आणि गुणांचा यथासंभव अभिन्न प्रदेश लक्षणरूप अनन्यत्व जाणण्यायोग्य आहे. काय कळलं? आता गुणांची चर्चा चालली आहे, पर्याय सगळं सांगून झालं मागं वर्णन. पण इथं आता पर्यायाच्या अपेक्षेनं वाटते की असं मला म्हणायचं. गुणाला अशुद्ध जीव का म्हणलं त्यांनी? जीव अशुद्ध असतो का? अशुद्ध जीवामध्ये मग तिने अनादी व्यक्तिरूप घेतलं. तेच की, मग अशुद्ध जीवाची ओळख कोणाकडनं करणार? पर्यायाकडून करणार. पण तो पर्यायाचं कथन करायचं नाहीये. पण इथं नाही, त्यांनी 2 उदाहरणं घेतली ना, शुद्ध जीव आणि अशुद्ध जीव. मग शुद्ध जीव कोणाला म्हणणार? माझं पण शुद्ध जीव आहे. मग तुम्हाला त्याचं वर्णन करण्यासाठी 2 उदाहरणातून घेऊन सांगितलंय. जो शुद्ध जीव आहे, जो सर्वथा शुद्ध झालाय द्रव्यगुण पर्यायाच्या अपेक्षेने, त्याच्यामध्ये त्याच्या गुणांशी त्याचं अभिन्नपणा आहे. मग आता जो संसारी अवस्थेत पर्यायात अशुद्ध आहे, त्या अशुद्ध जीवामध्ये त्याच्या गुणांशी अभिन्नता आहे. मग तिने अनादी गुण कुठे आहेत मग ते? विभाव गुण घेतलेतच की त्यांनी. म्हणजे अभिन्नता नाही येणार ना, हा, नाही येणार ना, अभिन्नता नाही. अभिन्नता आहे की द्रव्य आणि गुणांची अभिन्नता तर सिद्ध करतोय आपण. भिन्नता नाहीये. अभिन्न प्रदेश रूप अनन्यत्व आहे, हेच तर घटवायचंय. पर्यायाकडून बघत असताना म्हणजे सर्व काळामध्ये घटवायला यायला पाहिजे. हे अविभक्त प्रदेश रूप अनन्यत्व अबाधित असायला पाहिजे. तुम्ही आता या पर्यायात असा, पुढच्या पर्यायात असा, मग द्रव्य आणि गुणांचाच तो संबंध घटतो, पर्यायाचा घटत नाही. त्यांचं इथं वाक्य भाषांतर काय केलेलं वाचते तुम्हाला. उसी प्रकार शुद्ध जीव द्रव्य में केवल ज्ञान आदि व्यक्त रूप स्वभाव गुणों का, और उसी प्रकार अशुद्ध जीव में मति ज्ञान आदि व्यक्त रूप विभाव गुणों का, और शेष द्रव्यों के गुणों का यथा संभव अभिन्न प्रदेशत्व लक्षण अनन्यत्व है, ऐसा जानना चाहिए. आपण स्वभाव आणि विभाव कशाचे भेद करतो? द्रव्य पर्याय गुण पर्यायामध्ये. मग द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय कोणाला म्हणायचं? नाही, तेच की द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय म्हणते मी. मग त्या गुण पर्यायामध्ये स्वभाव आणि विभाव घटवलेत, भेद आपण जे घटवणार त्यावेळेस. मग ते द्रव्याकडेच लावावं लागणार. तिथं आपण पर्याय कुठं लावतो? म्हणजे जो संसारी जीव आहे त्याची अवस्था किंवा त्याचं परिणमन दाखवतो तिथं. आणि शुद्ध जीव द्रव्यामध्ये तिथे पर्याय घेतलेले, स्वभाव पर्याय, विभाव पर्याय. विभाव गुण आणि स्वभाव गुण असा शब्द वापरलाय ना, ह्याच्यासाठी बघायला मी ते कुठं लावलंय आपण. मग विभाव गुणांची कधी अनन्यत्व तर नाहीच आहे, कारण गुण घ्यायचा असणार असं मला वाटतं. विभाव गुण असल्याशिवाय विभाव रूप होणार आहे का परिणाम आहे, त्या दृष्टीनं ते विभाव गुण पण आपला स्वभाव रूपाने वैभाविक असं कळली का शंका? काय म्हणायचे त्यांना? विभाव गुण पर्याय असं, विभाव गुणांशी अभिन्नपणा असं दाखवलंय ना त्यांनी शब्द इथं. तर मग ते गुण आहेत का पर्याय आहेत? गुण घेता येते की मग तसं गुणच म्हणायचं त्यांना इथं. तर हां, गुणच म्हणायचं.
मग मती ज्ञान आदी जे विभाव गुणांशी अभेद रूप आहे अशा त्या जीवामध्ये त्याचे गुण अभिन्न रूप आहेत. आणि शेष द्रव्यांचे सुद्धा त्याच्या गुणांशी अभिन्न प्रदेशत्व रूप अनन्यत्व आहे असं समजून घ्या. स्वभाव म्हणू नका, तिथं गुण आहेत त्याचे. ते आता आहे की पर्याय धर्म आहे. वैभाविक गुण आहेत म्हणायचं. स्वभाव धर्म आणि पर्याय धर्म आहेत ना. आता व्यवहार धर्म पण आपण म्हणतो की व्यवहार धर्म हा कायम आहे का नित्य अनित्य हे सगळे विषय आहेत. त्याचा विभाग सुद्धा कायमचा आहे ना. अनित्य धर्म जसा कायम आहे तसा विभाग धर्म सुद्धा. मग विभाव धर्माचं परिणाम दाखवताना आता सिद्धांमध्ये हो स्वभाव आहे. मग वैभाविक शक्तीच म्हणायचंय का विभाव गुण म्हणजे? हो तेच मला असं म्हणत होतं ना. विभाग शक्ती. ठीक आहे. विभक्तम अन्यत्वम न इच्छन्ति म्हणजे या द्रव्यणी गुणांमध्ये विभक्त रूप अन्यत्व इच्छित नाही. म्हणजे ते घटत नाही. मग कशाच्या अपेक्षेने सांगितलं? सगळे आतापर्यंत उदाहरण जे सांगितलं त्याच्याकडून घटवून घ्या. कुठलंही द्रव्य असू दे त्याचं त्याच्या गुणांशी अन्यत्व नसतं. ते कोणालाही इष्ट नाही. ज्यांनी कोणी मानलं तर ते अन्य मतामध्ये प्रवेश होईल. द्रव्यणी गुण हे भिन्न नसतात. तद्यथा त्याचा खुलासा याप्रमाणे करतात. अन्यत्वम भिन्नत्वम न मन्यन्ते. अन्यत्व भिन्नत्व मानलं जात नाही. कथम भूतम तत् कशा प्रकारचं ते? विभक्तम भिन्न प्रदेशम सह्यविंध्ययोः इव. तेच उदाहरण घटवले फास्ट घेते समजण्याचं काय. विभक्त म्हणजे भिन्न प्रदेश असणारे सह्य आणि विंध्य या दोघांच्या प्रमाणे भिन्नत्व नाही द्रव्यणी गुणामध्ये. के न इच्छन्ति कोण इच्छित नाहीत? निश्चयज्ञाः जैनाः न केवलम भिन्न प्रदेशम अन्यत्वम न इच्छन्ति. कोण? निश्चयाला जाणणारे जे जैन आहेत. म्हणजे कोण? सर्वज्ञांना जैन म्हणलेलं आहे. सर्वज्ञ जैन आहेत का अजैन आहेत? जे जिंकलेले आहेत ते जिन त्यांना जैन म्हणलं. तर सर्वज्ञ जे आहेत असे ते जैन केवळ भिन्न प्रदेश रूप अन्यत्व इच्छित नाहीत. न केवलम घेतलं हो. न केवलम निश्चयज्ञाः असं घेतलं. केवळ निश्चयज्ञच नाही तर जैन सुद्धा असं म्हणायचं का? हाँ, निश्चय को जानने वाले जैन न केवल भिन्न प्रदेशत्व अन्यत्व को नहीं मानते हैं. मग पुढं वाक्याला लावायचं आहे. हां, तद्विपरीतम वा. केवळ एवढंच नाही तर त्याच्या विपरीत सुद्धा मानत नाहीत, इच्छित नाहीत. म्हणजे भिन्न प्रदेशत्व रूप अन्यत्व इच्छित नाहीत आणि भिन्न प्रदेशत्व रूप अनन्यत्व इच्छित नाहीत. असं दोन्हीकडे लावलं तर. तेषां द्रव्यगुणानां तस्मात् अन्यत्वात् विपरीतम तद्विपरीतम अनन्यत्वम इति अर्थः. त्या द्रव्यगुणांचं म्हणून अन्यपणाहून विपरीत तद्विपरीतम अनन्यत्वम इति अर्थः. काय घेतलं? तेषां द्रव्यगुणानां त्या द्रव्यगुणांचं उस अन्यत्व से विपरीत या उससे विपरीत अनन्यत्व नाही मानते हा अर्थ आहे. म्हणजे मागच्याच वाक्याचा खुलासा करून सांगितलं की त्या द्रव्यगुणांचं अन्यत्व नाही आणि अनन्यत्व नाही. त्याच्या विपरीत म्हणजे अनन्यत्व नाही. म्हणजे भिन्न प्रदेश रूप अन्यत्व नाही आणि त्याच्या विपरीत म्हणजे अनन्यत्व नाही. तदपि किम विशिष्टम न इच्छन्ति. ते सुद्धा कुठल्या वैशिष्ट्याने सहित असलेलं इच्छित नाहीत. एक क्षेत्रावगाहे अपि भिन्न प्रदेशम भिन्न तोय पयसोः इव. आता दुसरं उदाहरण घेऊन सांगालेत. एक क्षेत्रावगाह असताना सुद्धा भिन्न प्रदेशी असणाऱ्या त्या दूध आणि पाण्याचं कोणाचं? भिन्न असणाऱ्या तोय आणि पयसोः इव. दूध आणि पाण्याप्रमाणे असं सुद्धा संबंध इच्छित नाही द्रव्य आणि गुणांमध्ये. कस्मात न इच्छन्ति इति चेत. कशामुळे इच्छित नाहीत असं विचारलं असताना सह्यविंध्ययोः इव तोयपयसोः इव
तेषां द्रव्यगुणानां भिन्न प्रदेश अभावात इति. सई आणि विंध्याप्रमाणे किंवा दूध आणि पाण्याप्रमाणे त्या द्रव्यगुणांचं भिन्न प्रदेशाचा अभाव असल्यामुळे त्या दोघांमध्ये असा प्रकारचं भिन्नत्व घटत नाही द्रव्य आणि गुणामध्ये. तर ते कसं आहे, तादात्म्य रूप आहेत, नित्य तादात्म्य रूपाने ज्यांचा संबंध आहे असे ते द्रव्य आणि गुण आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्याही अपेक्षेने प्रदेशभेद नाही. म्हणून आपण सांगताना कसं म्हणतो, द्रव्य आणि गुण कथंचित भिन्न आहेत, कथंचित अभिन्न आहेत. मग अभिन्नता, कथंचित भिन्नता आहे आणि अभिन्नता सांगत असताना प्रदेशाच्या अपेक्षेने अभिन्नता आहे. मग हीच सेम गाथा आता आम्हाला प्रवचनसारमध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 106 नंबरची गाथा घेतली. त्यात आलं वर्णन काय काय विचारताय का दीपा भाभी? आवाज म्यूट काढलाय तुम्ही. मग तिथं सांगितलं त्यांनी की काय आलं होतं तिथं प्रकरण आपल्याला, अविभक्त पदे सत्तम पुधत्तमिदी सासणम ही वीरस. अविभक्त प्रदेश रूप द्रव्य आणि गुण आहेत आणि जे विभक्त रूप असतात त्यांच्यामध्ये पृथक्त्व लक्षण रूपान्यत्व घटतं आणि जे अविभक्त असतात त्यांच्यामध्ये अतत भावरूप अन्यत्व घटतं. अशा प्रकारे प्रवचनसारमध्ये त्यांनी भरपूर गाथा घेतल्या त्याचा खुलासा करण्यासाठी. म्हणून द्रव्य आणि गुण म्हणा किंवा द्रव्य आणि पर्यायामध्ये अतत भावरूप अन्यत्व आहे, म्हणजे हा तो नाही, द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे पर्याय नाही, अशा प्रकारचा संबंध त्याच्यामध्ये आहे. सर्वथा भिन्नतारूप संबंध नाही. जसं की पृथक्त्व लक्षण रूप अन्यत्व ह्या दोघांमध्ये घटतं. हे जे उदाहरण दोन्ही घेतलेत ना, दोन्हीमध्ये पण तेच घटणार. कुठलं, सई आणि विंध्यमध्ये सुद्धा पृथक्त्व लक्षण रूप अन्यत्व आहे आणि दूध आणि पाण्यामध्ये सुद्धा पृथक्त्व लक्षण रूपच अन्यत्व आहे. अतत भावरूप अन्यत्व फक्त द्रव्य गुण पर्यायामध्ये घटित होतं. मग समजून काय फायदा, काय फायदा समजून? काल विचारलं होतं मी, हे अन्यत्व समजून काय फायदा आपल्याला म्हणा. भेद सांगायची गरज काय पडली? मग त्यांनी सांगितलं की वस्तुव्यवस्था समजणार नाही तुम्हाला, म्हणून पहिल्यांदा भेदाकडून कथन केलं आणि मग अभेदता दाखवली. नाहीतर नुसतंच म्हटलं सर्वत असं असतं, सर्वतात घालायचं काय माहीत नाही आपल्याला, तर म्हणून पहिल्यांदा तुम्हाला भिन्नतेकडून अभिन्नतेकडे जावं लागलं. म्हणून तिथं जेव्हा वस्तू जाणून घ्यायची आहे, स्वरूप जाणून घ्यायचं आहे, त्यावेळेस भेदरूप कथन केलं गेलं शास्त्रामध्ये. आणि मग नंतर सांगितलं 7व्या गाथेमध्ये काय घेतलं, व्यवहारेणुवदिसई नाणीस चरित दंसणम नाणम नवीनाणम न चरितम न दंसणम जाणगो शुद्धो. फक्त आचार्यांनी सांगितलं असतं शुद्ध असं आहे आत्मा, तुम्हाला कळलं नसतं त्यात काय आहे आणि काय नाही. म्हणून दोन्ही व्ह्यू दाखवले आपल्याला. पहिल्यांदा की जीवानेमध्ये व्यवहाराने श्रद्धा ज्ञान चारित्र पण आहे आणि जेव्हा निश्चयाने बघणार त्यावेळेस न श्रद्धा आहे, न दर्शन आहे, न आनंद आहे, न वीर्य आहे, न काय ज्ञान आहे, तर तो अभिन्न जाणणारा शुद्ध आहे. नाही, मी विषय सांगते, विषय. मग विषय असा आहे की त्याच्यामध्ये भेद नाही, म्हणून असा अभिन्न अभेदरूप आत्मा जाणला तर आपल्याला सुद्धा आनंदाची सहज प्राप्ती होणार. हो, जाणा अभेद स्वरूपोहम निर्विकल्प स्वरूपोहम